हाय, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. बघा, लक्ष द्या. 5 मिनिटाचा व्हिडिओ झाला आणि कट झाला फोन आल्यामुळे. पुन्हा आवाज वाढायला गेलो, कट झाला फोन. ठीक आहे, लक्ष द्या. चौथा धडा गेल्या वेळेस आपला संपला. 4th लेसन कंप्लीट झाला. आज आपला 5th लेसन चालू करतोय आपण. गेल्या वर्षी पण हा धडा होता, फॉर्म ऑफ मार्केट. फॉर्म म्हणजे काय? प्रकार. याला काइंड्स सुद्धा म्हणतात, पण ॲज इकॉनॉमिक लँग्वेज देर इज अ फॉर्म्स ऑफ मार्केट. बाजाराचे प्रकार. कोणकोणता बाजार रे? बाजार सांगा. मच्छी बाजार, भाजी बाजार, कपड्यांचं मार्केट, बरं ना, खेळण्यांचं मार्केट. बरेचसे मार्केटचे असे प्रकार आहेत. हे प्रकार नव्हे, त्याला प्रकार बोलत नाहीत. हे वेगवेगळ्या वस्तूंचे मार्केट झाले. समजलं? हे वेगवेगळ्या वस्तूंचं मार्केट झालं. परंतु फॉर्म ऑफ मार्केट म्हणजे बाजाराचे प्रकार म्हणजे वेगळं. कसं? हाऊ? मार्केट इज जनरली अंडरस्टूड ॲज अ पर्टिक्युलर प्लेस अ लोकॅलिटी वेअर गुड्स आर सोल्ड अँड पर्चेस. मार्केट म्हणजे अशा प्रकारचं ठिकाण ज्या ठिकाणी वस्तू घेतल्या जातात आणि वस्तू विकल्याही जातात. एम आय राईट? ज्या ठिकाणी ग्राहक पण असतो म्हणजे घेणारा असतो, आणि विक्रेता सुद्धा असतो म्हणजे विक्री करणारा सुद्धा असतो. ओके. सो मार्केट इज जनरली अंडरस्टूड ॲज अ पर्टिक्युलर प्लेस ऑफ लोकॅलिटी वेअर गुड्स आर सोल्ड अँड पर्चेस्ड. बट इन इकॉनॉमिक्स, पण अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये मार्केट रेफर्स टू अन अरेंजमेंट थ्रू विच बायर्स अँड सेलर्स कम इन टू कॉन्टॅक्ट विथ इच अदर डायरेक्टली or indirectly and exchange of goods of services take place among them. बघा, पण अर्थशास्त्रामध्ये बाजार म्हणजे नेमकं काय? तर बाजार म्हणजे नेमकं काय तर एक विशिष्ट ठिकाण असून, एक विशिष्ट ठिकाण नाही. बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नाही आहे. आय एम ऑल्सो इन मार्केट. मी सुद्धा मार्केटमध्ये. बघा, आता बसलोय तरी मार्केटमध्ये. कसं काय? कसं काय? हाऊ इट इज पॉसिबल? मी मार्केटमध्ये आहे. तुमच्या भाषेत नाही आहे, पण मी मार्केटमध्ये आहे ॲज अ इकॉनॉमिकल लँग्वेज. अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये सांगायचं तर, बिकॉज मी तुम्हाला शिकवतोय, मी तुम्हाला देतोय, बरोबर आहे, ज्ञान देतोय. त्याच्या बदल्यात तुम्ही मोबदला मला फीस देताय. सो इट इज ऑल्सो कॉल्ड मार्केट. बरोबर ना? आम्ही पण मार्केटमध्येच आहोत. आमच्या क्लासवाल्यांचं मार्केटमध्ये. आम्ही बोलतो ना मार्केटमध्ये, आता काय कुठलाच क्लास चालू नाही. मार्केट म्हणजे बाजारात नव्हे, तर आमच्या फील्डमध्ये कुठलाच क्लास आत्ता चालू नाही आहे. ॲज अ कोरोना कुठल्या शाळा चालू नाहीत, कुठला क्लास चालू नाहीत. घरगुती क्लासेस चालू आहेत, ते पण एक दोन स्टुडंट्स घेतलेले आहेत त्यांनी, फक्त सोसायटीमधले. याचं पण आमचं सगळं चौकशी चालू आहे. कोण कुठे शिकवत आहे, कोण काय करत आहे, आम्हाला कधी चालू करता येईल क्लास, या सगळ्या गोष्टीच्या प्रयत्नात आहोत. आणि तुमच्या आजूबाजूचे जर मोठे क्लास चालू असतील तर आम्हाला सांगा, आपण पण चालू करूया. ओके, नाव सांगा फक्त आम्हाला, मग आम्ही चालू करूया आपण पण. ओके. सो अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विक्रेता आणि ग्राहक प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षरित्या. बघा, आपण मार्केटमध्ये भाजी आणायला जातो, कांदे आणायला जातो, बटाटे आणायला जातो, सगळं काही वस्तू आणायला जातो. एखादी वस्तू आणायला जातो, टी व्ही खरेदी करायला जातो, फ्रीज खरेदी करायला जातो, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणायला जात असतो. म्हणजे काय असतो? हे प्रत्यक्षरित्या मार्केटिंग होतं. आणि आम्ही जे करतोय ते काय? अप्रत्यक्षरित्या, इनडायरेक्टली. डायरेक्टली मार्केटिंग आणि इनडायरेक्टली मार्केटिंग. वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात. आज मी तुम्हाला सेवा पुरवतोय. आय हॅव प्रोव्हाइड यू हॅव अ सर्व्हिस. आय प्रोव्हाइड टू सर्व्हिस. मी आज तुम्हाला सर्व्हिस देतोय. आज मी तुम्हाला सेवा पुरवतोय, बरोबर आहे. बाजाराची व्याख्या प्रत्येकाने वेगवेगळी व्याख्या केली आहे. बघा, एक सगळ्यात पहिलं, बाजाराची व्याख्या म्हणजे नेमकं काय? अकॉर्डिंग टू ऑगस्टिन कॉम्टे, कॉर्नॉट. इथे कुर्नॉट आहे, पण इथे कुर्नू आहे. त्याचं ॲक्च्युली कुर्नू नाव आहे, पण ते टचा अपभ्रंश झालेला म्हणजे लोप पावलेला आहे. कुर्नू बोलतात त्याला.
Economics understand the term market, not any particular marketplace in which things are bought and sold, but the whole of any region in which buyers and sellers are in such a close contact with the another that the price of the same goods stain a quality easily and quickly. बघा, कुर्नो याच्या मते काय, अर्थशास्त्रज्ञ ऑगस्टिन एक कुर्नो याच्या मते मार्केट म्हणजे असे एखादी विशिष्ट ठिकाण नव्हे, तर काय एखाद्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते, एखाद्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून संपूर्ण भूप्रदेश अशा प्रकारचा प्रदेश असतो की ज्याच्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेते, जे खरेदी करणार आहेत ते सुद्धा आणि विक्रेते सुद्धा या परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे आपण एक्सेप्ट करतो, आपण काय करतो एक्सेप्ट. तुम्हाला माहिती आहे बरेच जण आता जरी लॉकडाऊन असलं तरी वर्क फ्रॉम होम बरेच जण करतात, बरेच जण घरातून कामं करत आहेत. दुसरी गोष्ट अशी की आज बरेच खरं तर बघायला गेलं तर आता लोकांच्या मनामधली कोरोनाची भीती फार दूर झालेली आहे, मुंबईमध्ये तर फार दूर झालेली आहे. दुसरी गोष्ट अशी की आज आपण कोरोना हा काही समजतच नाही आहे, बरं ना. कोरोना म्हणजे नाहीच आहे अशा हिशोबात आपण चाललेलो आहे. कोरोना आहे, पण आज बघायला गेलं तर आज बरंचसं बघायला गेलं तर आज मीडिया आणि आपणच व्हॉट्सअपवरती बऱ्याचशा गोष्टी पसरवतोय, मीडिया पसरवते, त्यामुळे आज कोरोना आहे. अदरवाईज कोरोना नसता, बरं ना. आज कोरोनाचे पेशंट वाढतात, इकडे वाढतात, तिकडे वाढतात, हे वाढलं ते वाढलं, असंच चाललंय सगळं. हे सगळं असंच चाललंय. अशा प्रकारे द मार्केट इज अ नेटवर्क ऑफ द डिलिंग्स बिटवीन अ पोटेन्शियल बायर्स अँड पोटेन्शियल सेलर. मार्केट म्हणजे काय, तर अशा प्रकारचं एक आंतरजाल की नेटवर्क, अशा प्रकारचं एक जाळं की ज्याच्यामध्ये खरेदी करणारे आणि विक्री करणारे दोघं सुद्धा एकमेकांच्या संबंधात येतात. ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम अ मार्केट विल एक्झिस्ट इन देअर आर. मार्केट हे कशा प्रकारे संभाव्य असं समजलं जातं बघा. एक, त्याच्यामध्ये बायर्स अँड सेलर्स असतात, फर्स्ट वन. सेकंड वन, अ प्रोडक्ट फॉर अ सर्व्हिस टू बी बॉट अँड सोल्ड. वस्तू आणि सेवा यांची खरेदी आणि विक्री केली जाते. थर्ड, प्राइस ऑफ द प्रोडक्ट, वस्तूंची किंमत. फोर्थ, क्लोज कॉन्टॅक्ट बिटवीन बायर्स अँड सेलर, ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील जवळचा संबंध. फिफ्थ, नॉलेज अबाउट अ मार्केट, बाजारविषयक ज्ञान असणं फार महत्त्वाचं ठरतं. ओके. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन होतं बघा, जे आपण केलेलं आहे ते इथे दिलेलं आहे, आपल्याला पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे व्यवस्थित. ऑन द बेसिस ऑफ प्लेस, बाजाराचं वर्गीकरण स्थळानुसार. लोकल मार्केट इज अ मार्केट इन विच सेलर्स अँड सेल अ कन्झ्युमर्स बाय प्रोडक्ट इन द रिजन और एरिया इन विच इट इज अ प्रोडक्ट. बघा, एक विशिष्ट ठिकाण, मगाशी मी तुम्हाला सांगितलं प्रॉपर्ट मार्केट, मनीष मार्केट, ज्वेलरी बाजार, बरं ना. आपल्या इथलं एक मच्छी मार्केट, भाजी मार्केट, एक प्रॉपर प्लेस ठेवलं जातं. मच्छी मार्केटमध्ये तुम्हाला भाजी मिळणार नाही, मच्छीच मिळणार. मनीष मार्केटला गेला तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचं साहित्य मिळणार. प्रॉपर्ट मार्केटला गेला तर तुम्हाला कपड्याचं साहित्य मिळणार. जवेरी बाजारमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सोन्या चांदीचं व्यापार मिळणार, बरं ना. भुलेश्वर मार्केटला गेलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्नामेंट्स, दागिने, वेगवेगळ्या प्रकारचे शोभेच्या वस्तू, या सगळ्या गोष्टी मिळतात, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथल्या ठिकाणी आपल्याला होलसेल भावामध्ये मिळतात. म्हणजे एक विशिष्ट असं प्लेस आहे, त्या विशिष्ट प्लेसमध्ये विशिष्ट वस्तूच विकल्या जात आहेत, विशिष्ट वस्तूच विकल्या जात आहेत. ओके. देन national market is as a domestic market in a given country. Each national market is governed by the regulations of its own country. राष्ट्रीय बाजारपेठ हा देशांतर्गत बाजार आहे. प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशातील नियम लागू होतात, बरोबर आहे. तिसरा, इंटरनॅशनल मार्केट इज अ वर्ल्ड वाइड मार्केट इज इन विच बायर्स अँड सेलर्स ट्रेड इज अ गुड अँड
services across in the national bias. बघा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे काय? ही जागतिक बाजारपेठ असून ज्याच्यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून वस्तू आणि सेवाचे आदान प्रदान होते. म्हणजे बघा, उदाहरणार्थ माल आणला जातो, नेला जातो, म्हणजे आदान प्रदान, म्हणजे आयात निर्यात, एक्सपोर्ट इम्पोर्ट वगैरे केलं जातं. ओके, वर्ल्ड वाईडमध्ये, पूर्ण जगामध्ये. ऑन द बेसिस ऑफ टाइम, स्थळानुसार झालं. आता कालावधीनुसार, स्थळानुसार कोणतं मार्केट चालतं? सगळ्यात पहिलं अत्यल्पकाळ. अत्यल्पकाळ बघा, व्हेरी शॉर्ट पिरियड. आता बघा, याचा एक तुम्हाला लगेच प्रकार सांगतो, एक छोटासा प्रकार. गणपतीचे दिवस चालू आहेत. एक महिनाभर आधी गणपतीचा व्यवसाय करण्यासाठी, गणपती मूर्त्यांचा व्यवसाय करण्यासाठी, गणपतीचा नाही, 1-1.5 महिना आधी गणपती बनवायला घेतात. काही जण काय करतात, पेन पनवेल या साईडनं मूर्त्या मागवतात. तिथे तर घराघरातून मूर्त्या बनवल्या जातात आणि वर्षभर बनवल्या जातात. वर्षभर त्यांचं हेच काम आहे. आता गणपती गेले की देव्या चालू करतात बनवायला. देव्या गेल्या की परत 1 महिना रेस्ट घेतात, इकडे तिकडे जाऊन फिरून येतात, इकडे तिकडे मौज, म्हणजे जो काही पैसा कमवलेला असतो थोडंसं त्याच्यामध्ये एन्जॉय करतात. पुन्हा त्यांचं 1-2 महिन्याने पुन्हा आपलं वर्क चालू करतात. ते अगदी गणपती तयार होईपर्यंत पहिल्या मूर्त्या सगळ्या बनवून ठेवतात आणि 2 महिने आधी ते लोक कलरिंग करायला चालू करतात गणपतीच्या आधी. आणि जसजशी ऑर्डर येईल तसे तसे ते प्लेस करत राहतात. काही जण काय करतात, तिकडनं मूर्त्या मागवतात होलसेल रेटमध्ये आणि त्याच्यानंतर काय करतात, इथे आणून विकतात. देअर इज अ प्रॉफिट. हा सगळा प्रॉफिटेबल एक बिझनेस आहे. एक काय आहे, प्रॉफिटेबल बिझनेस आहे. Very short period is a period which supply is fixed and price determined by the demand. The time period is a very few for a few days of weeks in which the supply of commodity cannot be increased. बघा, याची जी सप्लाय असतो ना, अत्यल्प काळ म्हणजे असा काळ असतो की वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही. आता हे जे गणपती आणले जातात, हे गणपती कोणत्या बेसिसवर आणले जातात की आपल्याला पुन्हा रिटर्न द्यायला लागतील, अशा बेसिसवरती आणले जातात. समजलं? म्हणजे जर आमच्याकडे ते पूर्णतः खपले नाहीत, म्हणजे गेले नाहीत, तर तुम्ही पुन्हा घेणार का, अशा एक याच्यावरती एक कमिटमेंटवरती ते घेऊन येतात. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ते पुन्हा रिटर्न, जर ते सेल झाले नाही तर काय करतात, पुन्हा रिटर्न केले जातात, त्याचे पैसे त्यांना मिळतात. शॉर्ट पिरियड इज अ पिरियड ऑफ द very short period is a period of which is a supply fixed and price determine the demand. The same period is a for few days the week in which the supply is commodity cannot be increased. बरं, मगाशी झालं. शॉर्ट पिरियडसाठी म्हणजे एक बघायला गेलं तर अल्पकाळ, हा 1 वर्षापेक्षा कमी. शॉर्ट पिरियड इज अ पिरियड ऑफ द लेस दॅन 1 year. In this period from can be also only make an adjustment in the input like a labor to increase the supply of goods and services. अल्पकाळासाठी, अल्पकाळ हा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. या काळामध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठा काही प्रमाणामध्ये आदान प्रदान समायोजन करून वस्तूचा पुरवठा वाढवता येणं शक्य आहे. वस्तूचा पुरवठा 1 वर्षाच्या कालावधीमधला असतो आणि तो वाढवता पण येतो, थोड्या कालावधीमध्ये तो वाढवता पण येतो. लॉंग run is a period of time which is all factors of production and cost. अतिदीर्घ काळ म्हणजे काय, तर असा काळ की ज्यामध्ये उत्पादनाचे आदान प्रदान बदलता येणं शक्य असते. हा कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असतो. हा कालावधी कसा असतो, 5 वर्षापेक्षा जास्त असतो. पेज टर्न करतो. Our variables in the long run timetable adjustment cost is very few years, generally up to 5 years. Very long period, अतिशय जास्त दीर्घकाळ म्हणतात ना त्याला. Very long period is production time is also so long that all inputs variables is for more than 5 years. 5 वर्षापेक्षाचा जास्त कालावधी. आता आमचं तर माझा क्लास आपला हा जवळजवळ आता एक 16 वर्ष झाली,
15 वर्ष चालू आहे क्लासला, म्हणजे 5 वर्षाच्या जास्त कालावधीपर्यंत आज आपण मार्केटमध्ये आहोत. हो ना, आज मी काय आहे मार्केटमध्ये आहे, म्हणजे 15 वर्षाचा कालावधी झाला, बरोबर आहे. तसं एक जास्त वर्ष, 5 वर्षापेक्षा जास्तचा कालावधी. On the basis of the competitions among the sellers and buyers is the most important criteria for classification of market in economics. Let us study the various types of market on the basis of competitions among the sellers. Perfect competition, meaning and definition. Perfect competition is an ideal imaginary concept of market rather than an actual market, according to Mr. John Robinson. Perfect competition prevails when the demand out of output of each producers is perfectly elastic. A perfectly competitive market is one of the which the number of buyers and sellers is very large. All the buyers and sellers are engaged is buying and selling as homogeneous product without any restrictions. Moreover, both buyers and sellers possess a market knowledge of market condition. Following are the features of perfect competition. आता बघा, स्पर्धेनुसार मार्केट कसे वाढतं. एक पूर्ण स्पर्धा बोलतात ना, पूर्ण स्पर्धा, कॉम्पिटिशन फार मोठं असतं याच्यामध्ये. कसं ही एक बाजारामध्ये आदर्श संकल्पना आहे परफेक्ट कॉम्पिटिशन. कसं, जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लघुचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. दुसरं, याच्यामध्ये ग्राहक असंख्य असतात, विक्रेते असंख्य असतात. उदाहरणार्थ दादरला तुम्ही जर गेलात तर जनता मार्केट म्हणून आहे. या जनता मार्केटमध्ये सगळी कपड्यांची सगळी कपड्यांची दुकानं आणि तिथे घाऊक दुकानं मिळतात. तुम्हाला सगळं म्हणजे एक थोडक्यात घाऊक कपडे मिळतात सगळं. तुम्हाला एक वस्तू नाही मिळत, कमीत कमी अर्धा डझन घेतलं पाहिजे, अशा गोष्टी आहेत. समजलं? त्यामुळे याच्यामध्ये जनता मार्केटमध्ये कसं मध्ये तुम्हाला अनेक ग्राहक असतात, असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते असतात आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय एक जिन्नसी वस्तूची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात. एकाच प्रकारच्या वस्तू घेण्यासाठी गुंतलेले असतात. तसेच ग्राहक आणि विक्रेत्यांना बाजार स्थितीचं पूर्ण ज्ञान असतं. त्या लोकांना पण माहिती असतं की मार्केट काय चालू आहे, मार्केट कुठपर्यंत थांबलं आहे, मार्केटमध्ये काय, कोणत्या भावाला काय मिळतं, कोणत्या वस्तूला काय मिळतं, कोणत्या किमतीला काय मिळतं आणि ते आपल्याला कितीने विकायचं हे सुद्धा त्यांना पूर्णमध्ये माहिती असतं. ओके, देन अ परफेक्ट कॉम्पिटिटिव्ह मार्केट इज वन ऑफ द नंबर्स ऑफ बायर्स अँड सेलर्स. व्हेरी लार्ज झालं हे. Large number of sellers and buyers. Under perfect competitions, there are a large number of sellers and buyers. As I mentioned earlier, each sellers from the negligible part in the total market. Hence, none of them is in the positions to influence the price and supply in the market. The sellers are price takers under perfect competitions. The number of buyers is also large. The share of each buyer is so negligible that none of them is a positions of influence of price in the market. असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या पूर्ण स्पर्धेमध्ये अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक विक्रेता आणि प्रत्येक ग्राहक याचा सहभाग हा नगण्य असतो. नगण्य म्हणजे काय माहिती आहे? आता समजा तुम्ही एक तुमचं एक उदाहरण घ्या. तुम्ही मार्केटमध्ये आहात, तुमचं मार्केटमध्ये कपड्याचं दुकान आहे, आणि तुम्ही हे सगळे कपडे तुमच्या दुकानात काय तुम्ही तयार करता का? नाही, ते मनीष मार्केटमधून येतं. क्रॉफर्ड मार्केटमधून, कपडा मार्केटमधून येतं. आता क्रॉफर्ड मार्केटमधून येत आहे म्हटल्यावरती तुम्ही कधीतरी तिथे जाणार, तुमच्या दुकानातला हा माल संपलाय, हा माल खरेदी करायचा आहे, तो माल आणायचा आहे, हे तुम्ही तिथे जाऊन सांगणार. आता तुम्ही म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही काय एकटेच आलेले नसतात, त्याच्याकडे असे बरेचसे दुकानदार आलेले असतात. म्हणजे तुमची किंमत तिथे 0 आहे. तुम्हाला जर पटलं नाही, तुम्ही जर नाही घेतलात तो त्याच्याकडनं माल, तुम्ही जर दुसऱ्याकडनं घेतलात तर त्याला काही फरक पडत नाही. कोणताही फरक पडत नाही. तो दुसरीकडे जाऊन घेऊ शकतो. त्याच्याकडे तुमच्यासारखे असंख्य ग्राहक असतात.
तुम्हाला नाही पटलं तुम्ही जाता निघून, तुम्हाला पटलं नाही तुम्ही निघून जाता, अशा गोष्टी आहेत. म्हणजे काय तर अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता आणि ग्राहक याचा सहभाग नगण्य असतो. त्यामुळे एकही विक्रेता, कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव पडू शकत नाही. कोणताही विक्रेता, समजा मग तुम्ही जरी असलात ना तरी पण तिथल्या किमतीवरती तुम्ही कधीच फरक पडू शकत नाही. समजा एखाद्याला तो एक डझन शर्ट्स 200 रुपये भावाने देत असेल, 200 रुपये म्हणजे किती झाले सांगा, 12×24 2400 रुपयाचं मटेरियल झालंय, माल झालेला आहे. तुम्ही सांगितलं अरे काटे 400 रुपये, राऊंड फिगर 2000 पकड ना, तो म्हणणार दुसरीकडे जाऊन बघा. तुमच्या एकट्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. ॲज एनी कॉस्ट तुम्हाला घ्यायचं आहे तर घ्या, चलते राहू नाही तो, कारण तुमच्यासारखे असंख्य ग्राहक त्याच्याकडे येतात, त्यामुळे त्याला तोटा नसतो. बरोबर आहे. एक विक्रेता बाजारातील किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. जे विक्रेते असतात ते किंमत स्वीकारणारे असतात. देन आता याच्यामध्ये काय काय असतं बघा. सेकंड, होमोजिनियस प्रोडक्ट. An important feature in a perfect competitive market is that product sold is a homogeneous or identical respect of size, design, color, taste, etc. All the products are perfect substitutes to each other. बघा, तुम्ही ज्यावेळेस एखादी वस्तू घेता त्यावेळेस तू वस्तू घेत असताना त्याच्यामध्ये काय केलं जातं माहिती आहे का? तुम्ही काय बघता? त्याचा आकार, त्याचा रंग, त्याचं चव, या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आणि त्यानुसार आपण त्याची किंमत ठरवतो. बरं तसं नसेल तर तुम्ही पर्यायपूर्वक घेता. जर तुम्हाला तसं नको असेल तर त्याला पर्यायी, म्हणजे त्याला असं अटॅच होईल असं अजून एखादं दुसरी गोष्ट बघत असता. बरोबर आहे. देन फ्री एंट्री अँड एक्झिट. There are no barriers in entry or exit firms. Any firm can enter or quite to industry at its own will. If there is a hope of profit, the firm will enter the market, and if there is a possibility of less, the firm will leave the market. बघा, मुक्त प्रवेश आणि निर्गमन. या बाजारपेठेमध्ये प्रवेश आणि निर्गमनावर कुठलेही बंधनं नसतात. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर ते तिथून निघून जातात. बरं ना. एखाद्या वस्तू प्रॉफिट असेल तरच तो बिझनेस करणार, अदरवाईज करणार का? नाही. तुम्हाला जर प्रॉफिट नसेल तर तुम्ही बिझनेस करणार का? नाही करणार. आणि जर तुम्हाला प्रॉफिट असेल तर तुम्ही करणार, मग तो 1 रुपयाचा का असेल ना. सिंगल प्राइस. अ सिंगल युनिफॉर्म price prevails under the perfect competition which is determined by the interactions of demand and supply. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते जी मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने निर्धारित होते. काय होते? निर्धारित होते. 5. Perfect knowledge of market. The buyers and sellers possess the perfect knowledge about the market conditions. Every sellers and buyers has the knowledge about the price, quality, source of supply of products, etc. बघा, बाजाराचं संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेता यांना बाजार स्थितीचे संपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता यांना वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत यांचे ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे. 6. Perfect mobility of factors of production. There is a perfect mobility of factors of productions under perfect competitions. Labor and capital are mobile not only geographical but also occupationally. उत्पादकाची घटकाची पूर्ण गतिशीलता म्हटलं जातं त्याला आपण. उत्पादन घटक जे असतं याची गतिशीलता असं म्हणतो त्याला आपण. ही कशी काय? एक म्हणजे काय माहिती काय? श्रम, भांडवल, या सगळ्या गोष्टी पाहिजेत. बघा आता तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्ट पाहिजे. तुम्ही म्हणाल की चला मी आता कुठला तरी बिझनेस चालू करतो, नाही, इट इज नॉट पॉसिबल. कारण त्याच्यासाठी
तुम्हाला टॅलेंट महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट तुमच्याकडे पैसा पाहिजे, भांडवल असणं फार गरजेचं असतं. तिसरी गोष्ट तुम्हाला कष्ट करण्याची तयारी पाहिजे. चौथी गोष्ट तुमच्याकडे जागा पाहिजे. बरोबर आहे. भौगोलिकदृष्ट्याच नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा आपण गतिशील असलं पाहिजे. समजलं. ॲब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्ट इन परफेक्ट कॉम्पिटिशन्स एक मिनिट. ओके. Absence of transport cost in perfect competition price is uniform because we assume that transport cost does not exist. These assumptions will lead to uniformity in the price. आपण म्हणतो ना की जी आपण काही थोडक्यात जे काही आपण ट्रान्सपोर्टेशन्स वगैरे करतो बरं ना, जे त्याला बोलतो आपण काय वाहतूक बरं ना, पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची एकत्र किंमत सारखीच असते कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. या ग्राहकांमुळे किंमत समानता निर्माण होते पूर्ण बाजारामध्ये. सरकारी हस्तक्षेप नसतो. न गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन्स. लेझीज फेअर पॉलिसी इज अ इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. इट मीन्स दॅट देर इज अ ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन्स इन द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. निर्हस्तक्षेप धोरणे पूर्ण स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि याचा अर्थ काय तर आर्थिक घडामोडीमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णतः अभाव असतो. दुसरं, आता पूर्ण स्पर्धेमध्ये किमतीची निश्चिती कशी करतात परफेक्ट कॉम्पिटिशन्समध्ये. प्राइस डिटर्मिनेशन्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. आता याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे तुम्हाला ॲक्च्युली हा जो पुढे ग्राफ आहे हा ग्राफ आपण नंतर घेऊ. त्याच्यामध्ये फर्स्ट येतो ए मध्ये येतं तुम्हाला पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती कशी ओळखली जाते. ब अपूर्ण स्पर्धा. मग अशी झालं परफेक्ट कॉम्पिटिशन्स. आता याचा जो पुढचा टॉपिक आहे तो मोनोपोली आहे. मोठा टॉपिक आहे आणि हा शिकवताना जरा व्यवस्थित शिकवायला लागेल कारण की तुम्हाला हा परीक्षेला 101% क्वेश्चन्स येतो. त्यामुळे पुढल्या वेळेस सोमवारी शिकवताना किंवा आजच तुम्हाला ज्यावेळेस लेक्चर शिकून होता, आज तुम्ही लेक्चर बघणारच, तर आजच्या नंतर आज झाल्यानंतर लेक्चर पाहिल्यानंतर मोनोपोली पूर्ण वाचून काढा. एक डिटरमाइन करा. एक व्यवस्थित असं लक्षात घ्या कशा पद्धतीतला आहे मोनोपोली म्हणजे काय. मक्तेदारी म्हणतात हे आपण 11वीला पण शिकलेलो आहोत. बरोबर आहे. नेमकी मक्तेदारी म्हणजे काय गेल्या वेळेस 11वीला आपण पाहिलं ते थोडक्यात होतं. आता मात्र ते विस्तारित स्वरूपात आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन वाचा म्हणजे तो तुमच्या लक्षात येईल आणि आपण पुढल्या वेळेस तो टॉपिक शिकवणार आहोत. आज आपण इथेच थांबणार आहोत. बरोबर आहे. तर पुढल्या वेळेस आपण बघूया मोनोपोली. गणपती चालू आहेत त्यामुळे थोडंसं आज मी तुम्हाला कमी लेक्चर अर्ध्या तासातच लेक्चर घेता. नेहमी एक 35-40 मिनटाचा असतो लेक्चर. आज एक 5-10 मिनटं लवकर संपवला आहे. ठीक आहे. तर मोनोपोली मात्र नक्की वाचून काढा. आणि सगळ्यात पहिलं जे आहे जो आता मगाशी घेतलं पूर्ण स्पर्धा बरं ना, परफेक्ट कॉम्पिटिशन्स. परफेक्ट कॉम्पिटिशन ए बाय करायचं आहे. काय परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे पूर्ण स्पर्धा. हे पाठांतर करायचं. याच्यामध्ये जवळजवळ 8 पॉईंट्स आहेत. 8च्या 8 पॉईंट्समधले मिनिमम 6 पॉईंट्स तरी कंप्लीट पाठ आले पाहिजेत, पाठांतर झाले पाहिजे. आर्ट्सचे विद्यार्थी नेहमी पाठांतर पाठवतात, कॉमर्सवाले नेहमी पाठांतर पाठवत नाहीत. समजलं. हां, त्यामुळे सगळ्यांनी पाठांतर पाठवणं गरजेचं आहे. ज्याला अभ्यास करायचा आहे त्यांनी पाठवा. ज्याला अभ्यास नाही करायचं, ज्यांना 12वीत राहायचं आहे ना त्यांनी नका पाठवू. चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही. फी भरत राहा. हां, बाय. धन्यवाद. आणि गणपतीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. गणपतीला कोणाजवळ यायला जमणार नाही त्यामुळे काय माहिती कोरोना चालू आहे आणि बहुतेक जणांनी इन्व्हिटेशन नाही दिलं आहे. चालेल, आपल्यालाही समजतं आहे आणि आपणही मी पण मुद्दाम कोणाकडे जात नाही आहे आणि खरंच जात नाही आहे, कोणाकडेच जात नाही कारण यावर्षी मला मूड पण नाही आहे. कारण अशी अवस्था आहे आज सगळं कोरोनामुळे सगळंच बंद पडलं आहे. आपला व्यवहार पण ठप्प झाला आहे. तुमचं शिक्षणामध्ये थोडासा फरक पडतो आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. सो अँड सो आपल्याला
काळानुसार आपल्याला सगळ्या गोष्टींबरोबर चालायला लागणार आहे. ओके, ठीक आहे, बाय, थँक्यू.